सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 4था युनिट कम्युनिकेशन या कम्युनिकेशन युनिटच्या अंतर्गत येणारा अतिशय इम्पॉर्टंट असलेले कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहोत। एवढं कंपल्सरी तुम्ही करा आणि 100% तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होणार। चल बघूया। पॉइंट्स टू रिमेंबर मध्ये येणारा हा नवीन कन्सेप्ट आहे। AIDA म्हणजे काय? AIDA हे ह्याला मार्केटिंग कम्युनिकेशन असे म्हणतात। मार्केटिंग, आता मार्केटिंग करतो की आता मी माझं पुस्तकाचं मार्केटिंग करतो। आता माझं पुस्तकाचं मार्केटिंग मी कसं, एक उदाहरण म्हणून सांगतो। हे पुस्तक एवढं इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक राज्यात जाऊन पेपर दिल्यानंतर मला कुठला प्रश्न कुठं विचारले त्याच्या आधारित हे पूर्णपणे मी नोट्स काढून हे पुस्तक लिहिलं। आणि हे पुस्तकमधील कुठल्याही पेजमधलं मला काही विचार, फक्त 3 युनिट सोडून, गणित, बुद्धिमत्ता, डाटा इंटरप्रिटेशन हे सोडून मला 7 युनिट जे आहे ना परफेक्ट आहे मी। हे मार्केटिंग, हे माझं पुस्तक आहे, चांगलं आहे, हे पुस्तक घ्या असं जेव्हा मी माझं पुस्तकाचं मार्केटिंग करतो किंवा कोलगेटचं मार्केटिंग करतो, चष्माचं मार्केटिंग करतो, बस ड्रेसचं मार्केटिंग करतो, मार्केटिंग करतात ना लोक, वस्तूंचा मार्केटिंग करतात। आणि हे मार्केटिंग कम्युनिकेशन कशाला म्हणतात? AIDAला मार्केटिंग कम्युनिकेशन असे म्हणतात। ए म्हणजे अटेन्शन, अगोदर ग्राहकांचं अटेन्शन करून घेणे, त्याच्यानंतर अटेन्शन करून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणे, इंटरेस्ट। आणि जेव्हा ग्राहकामध्ये इंटरेस्ट निर्माण झालं तर ॲटोमॅटिकली त्यांच्या मनात डिझायर निर्माण होतो, आशा निर्माण होतो की आपण हे घेतला पाहिजे वस्तू, आणि नंतर ते ॲक्शन करतात। ॲक्शन करतात म्हणजे तो वस्तू ते खरेदी करतात। आता एक्झाम्पल, या माझ्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला आता अटेन्शन, मी पॉईंट्स टू रिमेंबर लिहिल्यानंतर पूर्णपणे तुमचा अटेन्शन झालं ह्याच्यावरती। आणि त्यानंतर मी काय केलं, इंटरेस्ट निर्माण केलो, ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलं। माहिती पूर्ण सांगितल्यानंतर तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली की बाबा सरांचं पुस्तक आपण घेऊ, कारण ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन आपल्याला मिळतील असा आशा तुमच्या मनात झाला। आणि ॲक्शन काय करताय, उद्या सकाळी माझ्या मोबाईल नंबरला तुम्ही मेसेज करता की सर आम्हाला हे पुस्तक पुढच्या जूनमध्ये होणाऱ्या नेट एक्झामसाठी द्या, कारण ह्या पुस्तकामुळे आमचा GRF निघतो आणि नेट परीक्षा आम्ही पास होतो, असं ॲक्शन तुम्ही करताय। करा, हे पुस्तक घ्या, 1001% तुम्ही परीक्षा पास होत आहे। हे पुस्तक आणि माझं अजून एक छोटीशी पुस्तक आहे। हे पुस्तक खूप विद्यार्थी म्हणतात ना सरांचा मराठी चांगला नाही, ते लई प्रिंटिंग चूक आहे, काय उपयोग नाही, भोगस आहे असे म्हणणारच। ओके, मराठीमधलं माझं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे म्हणून मी क्षमा मागतो, परंतु जेव्हा मी आता नवीन पुस्तक काढणार आहे त्यावेळी मिस्टेक एकही राहणार नाही, सर्व मिस्टेक दूर करून एकदम परफेक्ट पुस्तक काढण्याचे मी प्रयत्न करणार आहे मराठी मीडियमचा। आता हे इंग्लिश मीडियमचं पुस्तक आहे, ह्याच्यात एक शब्द मला चूक काढून दाखवायचं। तुम्ही जे चूक आहे म्हणून सांगत बसतात ना, अहो तुमचा दृष्टी चांगला पाहिजे। चूक असला तरी तुम्ही मी संग्रह केलेल्या मटेरियलवरून फायदा कसा घेता येतील हे तुमच्या डोक्यात पाहिजे। म्हणजे चूक दिसत राहिलं तर कितीतरी चूक दिसतो, चूक हुडकू नका, त्याच्यातील चांगलंपणा काय आहे ते बघून तुम्ही तुमचं करिअर करून घ्या। मी आता ओपन चॅलेंज करतो की ह्या पुस्तकात आणि ह्या पुस्तकात काही चूक नाही, एकही अक्षर प्रिंटिंग दोष नाही, कारण मी स्वतः हे पुस्तकांचं एडिट केलेलं आहे। कारण माझा विषय इंग्लिश आहे, मी MA इन इंग्लिश आहे, मी खूप डिक्शनरी वगैरे पाहून शब्द संग्रहवर मी काम करून हे पुस्तक लिहिलेलं आहे। ओके, एवढी छोटीशी नेटसाठी पुस्तक आहे इंग्लिश मीडियममधला, हे 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन बँक आहे। ओके, एवढं घ्या, 100% परीक्षा उत्तीर्ण व्हा। आता तर वेळ नाही महाराष्ट्र सेटसाठी, म्हणून फक्त लेक्चर ऐका, लेक्चरवरून परीक्षा पास व्हा। ओके, आता खरं रात्री 12 वाजलेले आहे तरीसुद्धा मी तुमच्यासाठी जागा आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा, कारण मी जर व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलो आणि तुमचा माझ्यावर विश्वास पडला तर तुम्ही माझं पुस्तक घेणार, माझं पुस्तक तुम्ही वाचणार आणि तुमचाही कल्याण होणार आणि माझाही कल्याण होणार। जग झोपत असताना, आता ऑलरेडी जग झोपलेलं आहे, 12 वाजले, आमचे आई वडील सगळं, बायको मुलं सगळं झोपलेले आहेत, निवांत झोपलेले आहेत। का? त्यांना माहिती आहे माझा मुलगा, माझे वडील, माझा मुलगा आता व्यवस्थित काम करत आहे,
माझी आई, माझा मुलगा काम आता व्यवस्थित तो ट्रॅकवर आहे. माझी बायको म्हणतात आता सर व्यवस्थित मुलांना शिकवत आहे. माझं मुलं बाळ माझ्यावर, हे आमचे बाबा एकदम चांगला आहे, असं पूर्ण त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. ते म्हणजे ते निवांत झोपला पाहिजे. तुमचा आई वडीलसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी निवांत झोपला पाहिजे. अशी तुम्ही कर्तृत्वानं कामं करून घ्या, नाहीतर काही उपयोग नाही त्यांचं. तुम्ही जर आत्ता तुम्ही पण झोपला आणि आई वडील पण झोपले तर आयुष्यभर झोपतच राहील तुम्ही. आत्ता झोपू नका, उठा, अचिव्हमेंट करा, रिझल्ट काढा. मग तुम्ही रिझल्ट काढल्यानंतर तुमचं आई वडील निवांतपणे झोपतील, एकदम शांतपणे विदाऊट टेन्शन ते झोपतील, आराम घेतील. तुमच्यावर डिपेंड आहे बघा. नाहीतर तुम्ही नाही परीक्षा पास झाला तर ते झोपत नाही. तुमचा चिंता करत 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 उगा झोपलेलं असतात, परंतु त्यांना झोप लागत नाही. तुमचा चिंता करतात. कृपया तुमचा चिंता त्यांना करू देऊ नका. तुम्ही परीक्षा उत्तीर्ण व्हा. माझं तरी पुस्तक घ्या किंवा दुसऱ्या कुठल्याही लेखकांची पुस्तके घ्या, परंतु एका पुस्तकावर पूर्ण अवलंबून राहून सगळं व्यवस्थित नोट्स काढून तुम्ही पेपर लिहिला पाहिजे. रिपीट पेपर देण्यात काय अर्थ नाही. पेपर देणं नापास होणे, पेपर देणे नापास होणे असं करू नका. परफेक्ट एम ठरवून डिटर्मिनेशन के साथ, डेडिकेशन के साथ तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही परीक्षा पास होणार. नाहीतर अवघड आहे बघा बाबा. हां सर चला, आता एक विषय आला म्हणून मी हे घेतलं बरं का. हां, हे मार्केटिंग सिस्टीम सांगितलं तुम्हाला. आता रामदेव बाबा काय करतात दंतकांतीबद्दल, किंवा त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला तालुक लेवलला येऊन पूर्ण योगाबद्दल पूर्ण माहिती सांगून आणि नंतर त्यांचा त्या जो प्रोडक्ट आहे त्यांनी विकलेलं आहेत. अगोदर अटेन्शन करून घेणे लोकांचा, त्याच्यानंतर लोकांमध्ये इंटरेस्ट निर्माण करणे आणि ॲटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये, ग्राहकांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होतो आणि नंतर ते घेतात वस्तू, ॲक्शन करतात. ह्याला मार्केटिंग कम्युनिकेशन म्हणतात. रेड जर्नलिझम म्हणजे काय? रेड जर्नलिझमला दुसरं नाव आहे बघा, ATM जर्नलिझम. हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. ATM जर्नलिझम, ह्याला एन्व्हिलॉप जर्नलिझम असेही म्हणतात. रेड जर्नलिझम, ATM जर्नलिझम किंवा एन्व्हिलॉप म्हणजे असा एक पाकिट असतो बघा. पाकिटमध्ये आपण पैसे घालतो आणि जे प्रमुख अतिथी आलेले असतात त्यांना आम्ही पाकिट देतो बघा, पाकिट. परंतु इथं हे पाकिट जर्नलिझम म्हणजे तुमचा एखादा न्यूजपेपरमध्ये पब्लिश होण्यासाठी तुम्ही जर एडिटरना पैसा दिलात किंवा रिपोर्टरना पैसा दिलात किंवा जर्नलिस्टला जर पैसा दिलात, काय म्हणून? ब्राईब म्हणून. आपण काय म्हणतो? लाच देणे, ब्राईब देणे, की बाबा हे 100 रुपये घे, उद्या माझं पेपरमध्ये माझं बातमी छाप. आता सगळं पॉलिटिकल लोक काय करतात, एखाद्या जर्नलिस्ट पकडतात, त्यांना पैसे देतात आणि बाबा तू माझा न्यूजपेपरमध्ये पब्लिश कर, माझा पेपरमध्ये प्रिंटिंग कर. असे ही जर्नलिझम आहे. त्याला रेड जर्नलिझम म्हणतात. ATM म्हणजे ATM जर्नलिझम. पैसे दिले की तुमचा न्यूज प्रिंट होतो पैशाकडून. एन्व्हिलॉप म्हणजे पाकिटमध्ये घालून पैसा देणे, लंचा देणे, त्यांना लाच देणे. टू गिव्ह ब्राईब टू जर्नलिस्ट, रिपोर्टर और एडिटर फॉर पब्लिशिंग न्यूज. ओके. त्याच्यानंतर हॅप्टिक कम्युनिकेशन म्हणजे काय? हॅप्टिक कम्युनिकेशन म्हणजे टच कम्युनिकेशनला आपण हॅप्टिक कम्युनिकेशन म्हणतो. स्पर्श करतो, स्पर्श करून आपण बोलत राहिलो तर त्याला स्पर्श भाषा म्हणतात. स्पर्श भाषा. एखादं लहान बाळ रडत असेल तर मग आपण त्या बाळाला घेऊन पूर्ण त्याच्या डोक्यावर असा हात फिरून, काय झालं बाबा, बाळ काय झालं, बाळू काय झालं मामू, असं त्याच्या हातावर असं फिरवलं तर ते पुन्हा हसतो बघा. म्हणजे स्पर्श करून बोललेली भाषा कुठले बघा. इवन आपण जनावरला सुद्धा असं हात फिरवलं तर ते एकदम जनावर तुम्हाला प्रेम देतील. मग स्पर्श करून बोलत राहणे, स्पर्श करून. हॅप्टिक. आता एखाद्याला अचिव्हमेंट केल्यानंतर त्याचा कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक, किंवा त्याचा हात घेऊन शेक असं आपण हे करतो, टच. किंवा एखादा कोणी राग आला तर म्हणजे निगेटिव्ह कम्युनिकेशन झालं. टच करणे, हॅप्टिक कम्युनिकेशन, टच कम्युनिकेशन. ट्रॅगर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय? सरप्राईज कम्युनिकेशन इन अ बिझनेस क्षेत्रात अचानकपणे एकदम सरप्राईज रीतीने, सरप्राईज पद्धतीने आश्चर्यचकित कम्युनिकेशनला स्टॅगर्ड कम्युनिकेशन म्हणतात. स्पेटियल कम्युनिकेशनला दुसरं नाव आहे
प्रॉक्सिमिक्स कम्युनिकेशन. प्रॉक्सिमिक्स हा शब्द प्रॉक्सिमिटीपासून आलेला आहे. प्रॉक्सिमिटी म्हणजे क्लोजनेस. म्हणजे इथं डिस्टन्स ठेवून, दोन व्यक्तीमध्ये डिस्टन्स ठेवून आपण संभाषण करीत असेल, म्हणजे संप्रेषण करीत असेल, बोलत असेल, तर त्याला स्पेटियल कम्युनिकेशन असे म्हणतात. स्पेस, बोलणारं आणि ऐकणाऱ्यामध्ये थोडं स्पेस पाहिजे, फिजिकल डिस्टन्स पाहिजे, आणि पोझिशन ठेवून आपण बोलत असतो. तुम्ही डॉक्टरशी बोलत असताना, पोलिसांशी बोलत असताना, बाहेरच्या कर्मचारीशी बोलत असताना थोडं डिस्टन्स ठेवून पोलाईट शब्दाने, स्टँडर्ड शब्द, फॉर्मल शब्द यूज करून तुम्ही बोलताय. तेच फॉर्मॅलिटी तुमचा आई, आजोबा, आजी असेल तर त्यांना जवळ जाऊन त्यांना चिटकून तुम्ही बोलताय. द ट्रिब्यून म्हणून एक न्यूजपेपर आहे चंदीगडमध्ये, पंजाब आणि हरियाणा. मी एकदा हिमाचल प्रदेशला गेलो होतो सेट एक्झाम द्यायला, त्यावेळी विमानाने, तिथंही मी विमानाने गेलो. कुठं? चंदीगडला. चंदीगड विमान तळाच्या समोर एक चौक आहे, त्या चौकाचं नाव आहे द ट्रिब्यून चौक. तिथंच हे न्यूजपेपरचे, हे खूप प्रसिद्ध न्यूजपेपर आहे द ट्रिब्यून म्हणून. ओके, द ट्रिब्यून हा न्यूजपेपर आहे चंदीगड येथे. द सगाई एक्सप्रेस, इंफाळ, मेघालयाला गेल्यानंतर मी हा न्यूजपेपर घेतला होतो. सगाई एक्सप्रेस म्हणून आहे न्यूजपेपर. डेक्कन हेराल्ड, कर्नाटकामध्ये ही इंग्रजी न्यूजपेपर आहे. द हिंदुस्तान टाइम्स, दिल्ली येथे हे पब्लिश होतात. ही पेपर मी वाचलो होतो तेव्हा मी दिल्लीला गेलो होतो. हेच करताय का सर, पेपर वगैरे गोळा? माझा धंदाच आहे फक्त पेपर गोळा करणे, पुस्तके घेणे आणि घरी वापस येणे. घरी आल्यानंतर आमच्या बायको सगळं रद्दीच घेऊन आलं. काल काय केलं माहिती आहे का तुम्हाला खरं सांगतो, काल माझं एक तेलंगणाचे सर्टिफिकेट ते सगळा कचऱ्यामध्ये गोळा करून तिथं आग लावायला गेलं. यायला काय बोलायचं. माझी मुलगी पहिले, पप्पा आपण सर्टिफिकेट म्हटलं आहे, पप्पाचं सर्टिफिकेट पण ते शिक्षण घेतलं नाही असं होतं बघा. काय करायचं. एम्प्लॉयमेंट न्यूज हे माझं आवडतं न्यूजपेपर आहे, म्हणजे वीकली न्यूजपेपर असतो. हे मॅगझिन आहे एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणून, दिल्लीकडून हे पब्लिश होतात. कृपया तुम्ही पण हे वाचन करा. तुम्ही महाराष्ट्राची सेट परीक्षा पास झालं तर हे कंपल्सरी वाचन करा. इथं ज्या कॉलेजेसमध्ये किंवा तुम्ही नेट परीक्षा पास झाल्यानंतर हे न्यूजपेपर वाचन करा. एम्प्लॉयमेंट न्यूज प्रत्येक कॉलेजमध्ये जिथं वॅकन्सीज आहे ते वॅकन्सी ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. हे एक आहे. आणि अजून एक न्यूजपेपर आहे बघा, त्याला युनिव्हर्सिटी न्यूज म्हणतात. युनिव्हर्सिटी न्यूज. ओके, त्याचं युनिव्हर्सिटी न्यूज हे न्यूजपेपर तुम्ही, म्हणजे मॅगझिन आहे एक युनिव्हर्सिटी न्यूज. पूर्ण भारतातील प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजेसमध्ये जेवढे वॅकन्सीज आहे सगळे ॲडव्हर्टाइजमेंट युनिव्हर्सिटी न्यूजमध्ये येतात. तुमच्या विषयाप्रमाणे प्रत्येक कॉलेज, आता तुमचं कॉलेजचा जो जाहिरात असतो ना, प्राध्यापक भरतीचा जाहिरात, इथं विद्यापीठाच्या जाहिरात, कॉलेजच्या जाहिरात युनिव्हर्सिटी न्यूजमध्ये येतात. कृपया हे न्यूज तुम्ही वाचन करा, तरच तुम्हाला नोकरी मिळतो. हे एम्प्लॉयमेंट न्यूजसुद्धा तुम्ही वाचन करा. योजना म्हणून आहे आणि कुरुक्षेत्र आहे. मी 2004 रोजी एक आर्टिकल लिहिलं होतं आणि तो आर्टिकल लिहून मी दिल्लीला पाठवलं होतं. मला असा पत्र लिहायचा छंद आहे. चांगलं लिहितो, म्हणजे मी व्यक्त होतो. मला येऊ दे नाही येऊ दे, मी माझ्या तोडका भाषेत तरी मी लिहित राहतो. आणि मी लिहिलेलं एक आर्टिकल 2004मध्येच दिल्लीमध्ये, म्हणजे हे कुरुक्षेत्र मॅगझिनमध्ये माझं पब्लिश झालेलं आहे. एकदा वेळ आला की तुम्हाला तो मॅगझिन आणि माझं न्यूज मी दाखवतो तुम्हाला. कुरुक्षेत्र मॅगझिनमध्ये आजही हा न्यूज, हे मंथली न्यूज मॅगझिन आहे. मीडिया सिंक्रोनायझेशन म्हणजे काय? टी व्हीमध्ये जे प्रोग्राम पब्लिश होतात, प्रसारण होतात, तो टी व्ही प्रोग्राम रेकॉर्डिंग करून ठेवणे आणि नंतर तुम्ही ते रेकॉर्डिंग केलेले कार्यक्रम नंतर पाहणे. ओके, त्याला मीडिया सिंक्रोनायझेशन म्हणतात. कॉपीराईट लॉ एक नवीन आलेलं आहे. हे काही तुमचं प्रोटेक्शन करतात, तर तुमचा आयडियाज, प्रोसिजर, मेथड्स आणि सिस्टीम. तुम्ही एखादं पुस्तक लिहिलात किंवा पुस्तक लिहिण्यासाठी तुमच्याकडे एखादं नवीन काहीतरी कन्सेप्ट असेल, आयडिया असेल आणि तो आयडिया कोणीतरी चोरी करून पुस्तक लिहिलं तर त्याच्यावर कारवाई होतो. किंवा तुमचं पुस्तक घेऊन दुसरं कोणी पब्लिश केलं तर त्याच्यावर कारवाई होतो. किंवा तुम्ही तुमचा सिस्टीम घेऊन दुसऱ्याने पब्लिश केलं तर ते हे कॉपीराईट लॉ आहे. ओके, मार्शल
मार्क हुन या व्यक्तीने एक कम्युनिकेशनबद्दल डेफिनेशन सांगितलेलं आहे. अतिशय फेमस डेफिनेशन आहे. मीडियम इज मॅसेज. मीडियम म्हणजे हा संदेश आहे. मीडियम इज अ मॅसेज. PIB पब्लिक इन्फॉर्मेशन बोर्ड, हे PIB म्हणून एक गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्या थ्रू गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सर्व न्यूज, भारत शासनाचं जे काही योजना आहे ते सर्व योजना न्यूज ऑथेंटिकली पहिल्यांदा ह्यांना देतात, ह्यांनी पब्लिश करतात ह्याने PIBने. आणि एज्युसॅट म्हणजे एज्युकेशनल सॅटेलाईट. प्रोपोगंडा म्हणजे कम्युनिकेशन विथ मोटिव्ज. एखादा उद्देश ठेवून आपण कम्युनिकेशन करत असतो. प्रोपोगंडा म्हणजे प्रसारित करणे, एखादा विषय प्रोपोगंडा करणे समाजामध्ये. एक उद्देश ठेवून, तो नकारात्मक उद्देश असतो, काहीतरी उद्देश ठेवून अफवा पसरवणे, सगळीकडे पसरवणे, प्रोपोगंडा करणे, अशी त्याचा कन्सेप्ट आहे. अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओज आहे. 100चे 100 कन्सेप्ट तुम्ही समजावून घ्या. वेळ मिळाला तर अजून करतो मी. आता अजून काही व्हिडिओज आहे तेही तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आता रात्री खूप 12 वाजले बघा. 12 वाजला माझा. तुमचा 12 वाजू नये. माझा 12 वाजला तरी चालेल. कारण मला एक भाकरी मिळाली आहे, एक नोकरी आहे. शांत आहो मी. थँक्यू सो मच. नमस्कार. तुम्हालाही नोकरी मिळो, तुम्हालाही लवकर लग्न हो, तुम्हाला 2 लग्न हो. नाही मला 2 झाले बघा. तुम्हाला 1 हो द्या. नमस्कार.